फेरीवाल्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बँक व नगरपरिषद कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न. धामणगाव रेल्वे शहरातील फेरीवाल्यांच्या नोंदणी, कर्ज सुविधा आणि योजनांशी संबंधित विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बँक कर्मचारी व नगरपरिषद कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक नगर परिषद सभागृहात पार पडली. या बैठकीस नगर परिषदेचे मुख्याधिकारी, स्थानिक बँक शाखांचे अधिकारी, फेरीवाला प्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील फेरीवाल्यांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या व्यवसायाचे नियोजन सुकर व्हावे आणि शासन योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यावर या बैठकीत भर देण्यात आला. बैठकीदरम्यान फेरीवाला नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याबाबत तसेच लघु व्यवसाय कर्जांसाठी बँकेच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांच्या हिताचे निर्णय लवकरच अंमलात आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगर परिषदचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी किशोर बागवन यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार, माझं नाव किशोर बागवान. मी एनएल विभागात सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून इथे कार्यरत आहे. आज या ठिकाणी जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक, ज्याला लीड बँक म्हणतो, त्याचे जिल्हा व्यवस्थापक माननीय नरेश कुमारजी हेडव साहेब या ठिकाणी आले होते व सर्व बँकर्स धामणगाव शहरातील ते यासाठी या ठिकाणी रिव्ह्यू मीटिंग झाली की आजपर्यंत PM स्वनिधी अंतर्गत हे जे सर्व फेरीवाले आहे, या फेरीवाल्यांची किती प्रकरणं कर्ज प्रकरणं मंजूर केले, किती प्रकरणे पेंडिंग आहे व किती प्रकरणांना आपल्याला आता त्यांना सगळ्यांना बोलवून त्यांचं QR कोड म्हणजे डिजिटल सर्व आपल्याला व्यवहार करायचे आहे. या अनुषंगाने आज इथे लोकमेळावा घेण्यात आला आणि त्या अंतर्गत आजची ही मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. यावेळेस माननीय श्रीमती पूनम कळंबे आमच्या मुख्याधिकारी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या व सर्व CRP उपस्थित होत्या, आमच्या समुदाय संघटिका उपस्थित होत्या. धन्यवाद.